नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बघा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज आपण DMER मुंबई पदभरती 2025 साठी बघा या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्तेशी बघा या ठिकाणी आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत, जी की TCS पॅटर्नवर मित्रांनो या ठिकाणी आधारलेली आहे। आणि मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या अगोदरील भाग काही अभ्यासले नसाल त्या भागाची मित्रांनो ठिकाणी जी लिंक आहे बघा त्या भागाचे आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट अवेलेबल केली। त्या प्लेलिस्टची बघा या ठिकाणी लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकू। तर बघा अवश्य मित्रांनो त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी हे सर्व काही प्लेलिस्ट तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या। तर त्यासोबत बघा नवीन असलेल्या ठिकाणी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब आताच करून घ्या आणि सबस्क्राईब करण्याबरोबर हा जो संपूर्ण काही व्हिडिओ आहे बघा अवश्य शेवटपर्यंत मात्र अभ्यासून घ्या। तर बघा 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती बघा 2023 ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर 4 बघा मित्रांनो कोणताही प्रश्न या ठिकाणी सोडवण्या अगोदर आपल्याला हा प्रश्न कळणं खूप महत्त्वाचं आहे। तर 4 समसंख्यांची सरासरी 35, तर मित्रांनो बघा सरासरी म्हणजे या ठिकाणी त्या इकडे 2 संख्या असतील इकडे 2 संख्या असतील सरासरीमध्ये म्हणजे मधली संख्या असते। त्या ठिकाणी सरासरी किती 35। तर बघा 35च्या मित्रांनो इकडली सर्वात मोठी समसंख्या कोणती 36, पुन्हा 36च्या समोरची समसंख्या कोणती 38, मग पुन्हा या साईडची 34 आहे आणि 34च्या अलीकडली 32। त्या ठिकाणी विचारलंय काय सर्वात लहान संख्या, तर सर्वात लहान संख्या या ठिकाणी कोणती आहे तर 32 आहे बघा, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। बघा यासोबत आणखी एक मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आम्ही आपल्या या परीक्षेसाठी बघा एक 2000 प्रश्न मित्रांनो एक 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी एक बघा GK GS एक GK GS आणि करंट अफेअर्सचा मित्रांनो एक करंट अफेअर्सचा या ठिकाणी महाठोकळा बघा आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे। तर बघा हा जर तुम्ही महाठोकळा या ठिकाणी अद्यापमध्ये खरेदी केला नसेल, खरेदी करून अभ्यास केला नसेल, अवश्य बघा खरेदी करून घ्या आणि खरेदी करून मित्रांनो या महाठोकळ्यास तुम्ही अभ्यास करून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी TCS पॅटर्नने मित्रांनो रिपीट केलेले प्रश्नांचा मित्रांनो या ठिकाणी जे समावेशन आहे मित्रांनो या ठिकाणी आपण या महाठोकळ्यामध्ये बघा केलेला आहे। म्हणून काय करा मित्रांनो हा जो महाठोकळा आहे बघा तुम्ही अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी काय तर 74 14 93 07 मित्रांनो बघा या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट आहे बघा या नंबरचा तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका। तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ। अवश्य बघा या ठिकाणी बाय करा। तर काय मित्रांनो TCSनं रिपीट केलेले मित्रांनो प्रश्नांच्या ठिकाणी महाठोकळ्यामध्ये आपण या ठिकाणी बघा समाविष्ट केलेले आहेत, त्यामुळे बघा या ठिकाणी मित्रांनो हे प्रश्न या ठिकाणी पडण्याचा दाट संभाव्यता आहे। मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी 10,000 घेऊन उपयोग नाही किंवा 1 लाख देखील या ठिकाणी घेऊन उपयोग नाही। बघा मित्रांनो हा जो जमाना आहे हा स्मार्ट वर्कचा आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही बघा मोजकंच मटेरियल घ्या परंतु या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं मटेरियल घ्या। म्हणून सांगतो बघा अवश्य हा महाठोकळा तुम्ही बाय करा। तर पुढचा बघा या ठिकाणी क्रमांक दुसरा कशा प्रकारचा आहे तर बघा 3 मुलांचे सरासरी वय 20 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 3:4 4:5 आहे, तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती बघा मित्रांनो 3 मुलांचे सरासरी वय किती 20 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 3:4 4:5 आहे, तर सर्वात मोठ्या मुलाचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर या ठिकाणी काय करू आपण पहिलं प्रमाण घेऊ सरळ मित्रांनो प्रमाण घेताना या ठिकाणी x लावून घ्या याच्यासमोर सरळ 3 घ्या 3x प्लस घ्या 4x पुन्हा प्लस 5x। बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण 3 व्यक्ती आहेत म्हणून या ठिकाणी आपण छेदामध्ये 3 घेऊ आणि बरोबर याची एकूण सरासरी किती तर 20 वर्ष आहे म्हणून या ठिकाणी आपण 20 घेऊन टाकू। ओके, आता काय करा या सर्वांची बेरीज करा 5 आणि मित्रांनो या ठिकाणी 4 झाले किती 9 9 3 12। ओके, तर सरळ हे 12 घ्या छेदामध्ये 3 आणि बरोबर हे 20 ला 20। ओके, आता काय झालं बघा सरळ सरळ मित्रांनो हे बरोबर 20 ला बरोबर 20 जशाच तसे घ्या बघा कसं तर हां हे बरोबर 20 ला बरोबर 20 आणि हे जे मित्रांनो 3 छेदामध्ये आहे मित्रांनो हे आलं अंशामध्ये गुणाकारात आणि हे 12 गेलं वरचं अंशातलं छेदामध्ये। ओके, तर आता काय
20 त्रिक मित्रांनो या ठिकाणी झालं किती बघा 60. ओके 20 त्रिक 60. आता हे आलं किती या ठिकाणी 15 सॉरी 12 आहे बघा 12. आता बघा या ठिकाणी सरळ सरळ आपण भाग देऊ तर कसं 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 12 पंचे 60 किती मित्रांनो या ठिकाणी 12 पंचे 60 हे या ठिकाणी आलं. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला भेटलं किती 5. तर या ठिकाणी आता विचारलं काय आपल्याला सर्वात मोठ्या मुलाचं वय. तर सर्वात मोठं कोण म्हणजे सर्वात मोठं म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठा अंक कोणता. तर या ठिकाणी सर्वात मोठा अंक हा 5 आहे. म्हणजे मित्रांनो सरळ हे आपल्याला या ठिकाणी भेटलं किती 5 आणि सर्वात मोठा अंक घ्या 5. आता 5 5 25 झालं किती मित्रांनो म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठ्या मुलाचं वय 25 वर्षाचे की. पर्याय क्रमांक बघा ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके कशा प्रकारे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा 2023ला मित्रांनो झालेल्या पेपरला हा प्रश्न संच विचारण्यात आलेला होता. पुढे बघा तिसरा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा कविता अक्षता व दिशा यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. कविता व अक्षता यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर दिशाचे वय किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर 2023ला हा देखील प्रश्न आला. असा प्रश्न विचारला एकदम सोपी ट्रिक बघा. कविता अक्षता दिशा मित्रांनो एकूण तिघे जण आहेत. या तिघाच्या वयाची सरासरी किती 16 वर्ष. सरळ 3 गुणाकारात 16 16 1 16 16 2 32 16 3 48. ओके पुन्हा कविता व अक्षता यांच्या वयाची सरासरी किती 14. दोघी जणी आहेत सरळ 2 घ्या गुणाकारात 14 घ्या 14 2 28 सरळ 8 मधून 8 गेलं 0 4 मधून 2 गेले 2 उरले. तर मित्रांनो या ठिकाणी दिशाचं वय किती जे की बघा पर्याय क्रमांक ब 20 वर्ष असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की पर्याय क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा दुकानदाराने 9% सूट दिला 700 रुपये शर्टच्या 700 रुपयाच्या शर्टची किंमत किती. तर बघा मित्रांनो ठिकाणी 9% जेव्हा दुकानदार सूट देते तेव्हा 700 रुपयाचा शर्ट किती रुपयाला पडेल या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर 700 रुपये म्हणजे मित्रांनो ठिकाणी 100% आहेत. लक्षात घ्या 700 रुपये म्हणजे 100%. तर या 100%मध्ये मित्रांनो तो दुकानदार काय करत आहे 9% या ठिकाणी सूट देत आहे. म्हणजे या ठिकाणी जर 100 मध्ये आपण 9 मायनस केले तर होतात किती या ठिकाणी 91%ची आपल्या ठिकाणी बघा एकूण रक्कम किंमत काढायची आहे. सरळ बघा आता काय मित्रांनो आता काय येईल बघा. तर हे जे 700 आहे मित्रांनो 700 गुणाकारात हे 91 वरी जाईल बघा. जसं की आडवा गुणाकाराचा हे 700चा आडवा गुणाकार या 91शी आणि या 100चा आडवा गुणाकार या प्रश्नचिन्हाशी. सरळ सरळ हा एक 0 कॅन्सल हा एक कॅन्सल हा एक कॅन्सल हा एक कॅन्सल. आता 7 1 7 7 9 63 झाले किती मित्रांनो 637 रुपये. बघा या ठिकाणी मित्रांनो त्या शर्टची किंमत असणार आहे. आहे काय पर्यायात बघा आहे काय कुठं हां बघा हे आहे बघा पर्याय क्रमांक 637 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा एका शाळेतील 240 विद्यार्थी 60% विद्यार्थी बघा 240 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी नापास झाली तर एकूण किती विद्यार्थी नापास झाली या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. तर एका शाळेतील मित्रांनो बघा या ठिकाणी 240 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी नापास झाली तर एकूण किती विद्यार्थी नापास झाली काही करू नका या प्रकारचा प्रश्न विचारला. सरळ हे 240 घ्या 240 गुणाकारात हे 60% हे 60% आणि छेदामध्ये 100% घेऊन टाका. झाला आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. हा एक कॅन्सल करा हा एक कॅन्सल करा हा एक कॅन्सल करा हा एक कॅन्सल. सरळ 6 चौक 24 चाले हां 24ला 4 घ्या चाले 2 6 2 12 12 2 14 किती 144 मुलं बघा मित्रांनो या 240 मुलांपैकी एकूण 144 मुलं मित्रांनो या ठिकाणी परीक्षेमध्ये नापास झाली. पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा कशा प्रकारे या ठिकाणी ट्रिक्स आपल्याला वापरायच्या आहेत. पुढे हां तर दर साल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयांचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल या प्रकारचा प्रश्न विचारला. 2023ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो दर साल दर शेकडा 10 दराने या प्रकारचा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. सरळ मित्रांनो या ठिकाणी सरळ व्याज किती म्हणले आपल्याला 200 रुपये म्हणून या ठिकाणी सरळ बरोबर 200 रुपये घेऊन टाका. आता याच्या बरोबरमध्ये
एकूण या ठिकाणी रक्कम किती आहे 1000 रुपये. या ठिकाणी 1000 रुपये रक्कम घ्या, 1000 रुपये रक्कम. आणि याच्या गुणाकारात कितीचा दर आहे, 10चा दर आहे, 10. पुन्हा गुणाकारात तर किती वर्षात मित्रांनो या ठिकाणी किती वर्षात सरळ व्याज होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता वर्ष काढायचं आहे. तर आपल्याला वर्ष माहीत नाही, एक्स मानू त्याला, छेदामध्ये घ्या 100. ओके. आता काय करा बघा, जसं तसं हे जे 200 आहे मित्रांनो, जसं तसं 200 घ्या. आणि याच्या गुणाकारात आता हे जे 100 अंशामध्ये आहे हे आलं छेदामध्ये आहे, हे आलं अंशामध्ये गुणाकारात. आणि हे जे मित्रांनो 1000 गुणाकारात 10 आहे हे आलं भागाकारात, 1000 गुणाकारात 10. आता हा एक कॅन्सल, 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 हा एक कॅन्सल. उरलं किती मित्रांनो फक्त या ठिकाणी 1 गुणाकारात 1, 2 गुणाकारात 1. समजा तुम्ही या ठिकाणी नुसतं हे 2 जरी घेतलं तर झाला आपला प्रश्न या ठिकाणी राईट आन्सर. तर मित्रांनो किती या वर्षात होईल, 10% दराने 1000 रुपयांचे सरळ व्याज 200 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर क्रमांक ब 2 वर्ष लागतील. आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारचा आहे. तर बघा कशा प्रकारचा प्रश्न आहे. एक रेल्वे एक सिग्नल खांब ताशी 90 किमी तास वेगाने 8 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी आपल्याला काढायची आहे. काही नाही बघा, तुम्ही सूत्रानुसार सुद्धा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढू शकता किंवा सूत्राच्या व्यतिरिक्त. तर आपण या ठिकाणी सूत्र मांडून सरळ सूत्राच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण प्रश्नाचं राईट आन्सर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी गाडीची लांबी काढायची रेल्वेची. तर बरोबर या ठिकाणी एकूण तिचा वेग किती 90 किमी आहे, सरळ 90 घ्या. गुणाकारात या ठिकाणी वेळ किती 8 सेकंद, 8 सेकंदात ओलांडते म्हणून या ठिकाणी 8. आणि गुणाकारात घ्या 5/18. आता बघा 18 × 18, 18 × 5 = 90. आता 5 गुणाकारात 5 केलं आलं किती 25, 25. आणि या 25च्या गुणाकारात हे 8 करा. आता 25 आता आले किती 200. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो त्या गाडीची रेल्वेची लांबी किती 200 मीटर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा. आहे काय बघा, आहे बघा जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे जे की 2023ला मित्रांनो झालेल्या पेपरमध्ये प्रश्नसंच विचारलेले होते. जर तुम्हाला मित्रांनो हा जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि अद्याप अजूनही देखील जर तुम्ही आपला 2000+ किती 2000+ प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा आपला खरेदी केला नसेल तर अवश्य बघा महाठोकळा तुम्ही खरेदी करा. संपूर्ण खरेदी करून या ठिकाणी अभ्यास करून घ्या. कारण मित्रांनो बघा तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी GK आणि करंट अफेअरच्या आपल्यामधल्या मित्रांनो या ठिकाणी प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणून मित्रांनो काय करा बघा, अवश्य हा जो आपला महाठोकळा आहे अवश्य खरेदी करा. खरेदी करून मित्रांनो संपूर्ण काय प्रश्न पाठांतर करून घ्या. आणि यासोबतच बघा या ठिकाणी जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.